मुलगा आणि सून यांच्यातील रोजच्या भांडणांना कंटाळून कैलाश बाबू आपल्या खोलीत गेले आणि त्यांनी आपली बॅग बाहेर काढली. त्यांनी त्यात आपले काही कपडे ठेवले आणि जड अंतकरणाने आपल्या पत्नीचा फोटो उचलून म्हणाले, आपण आपल्या एकुलत्या एका लाडक्या मुलाला किती प्रेमाने आणि काळजीने वाढवले. हे बोलताच त्यांना रडू कोसळले. पण मग ते विचार करू लागले की नाही, ही कमजोर होण्याची वेळ नाही. डोळ्यातील अश्रू पुसत त्यांनी आपल्या पत्नीचा फोटो बॅगेत ठेवला आणि वृद्धाश्रमात राहणाऱ्या आपल्या मित्राला फोन केला. गदगदलेल्या आवाजात त्याने त्याला सांगितले की आता त्यालाही वृद्धाश्रमात राहायचे आहे. हे ऐकून त्याच्या काळजालाच धक्का बसला. त्यांचा मित्र राधेश्याम थक्क झाला आणि त्याला काय विचारावे हेच सुचत नव्हते. कैलाश बाबू फक्त म्हणाले, मी रोजच्या भांडणांना वैतागलो आहे आणि 1 तासात तुझ्याकडे पोहोचेन. त्याच वेळी त्यांनी पाहिले की त्यांचा मुलगा आणि सून त्यांच्या खोलीत बसून चहा नाश्त्याचा आनंद घेत होते. पण त्या दोघांपैकी कोणीही विचारले नाही की ते एवढे सगळं सामान घेऊन कुठे जात आहेत आणि कोणीही त्यांना थांबवण्याचा प्रयत्नही केला नाही. ते घरातून निघाले आणि आपल्या पिशव्या घेऊन जाऊ लागले. रोजच्या अपमानाने आणि अवहेलनेने त्रस्त झालेले कैलास बाबू एका वृद्धाश्रमात पोहोचले. थोड्याच काळात अनेक लोक त्यांच्या वृद्धाश्रमात येऊ लागले. ते सर्वांशी मैत्री करू लागले. ते सर्वांशी बोलायचे. रोज सकाळी फिरायला जायचे आणि व्यायाम करायला जायचे. हळूहळू कैलास बाबूंना आश्रमात बरे वाटू लागले. वृद्धाश्रमात त्यांना घरापेक्षा जास्त शांतता मिळत होती. सर्वजण एकत्र जेवण करायचे, तर घरी कैलास बाबू रोजच्या भांडणांमुळे त्रस्त होते. त्यांचं हृदय छिन्न विछिन्न झालं होतं. ते नेहमी आपल्या पत्नीच्या फोटोशी बोलायचे आणि म्हणायचे, तू मला सोडून गेलीस, पण ज्या मुलासाठी मी एकेकाळी पाण्यासारखा घाम गाळला होता त्यानेही मला साथ दिली नाही. एके दिवशी कैलासबाबू वृद्धाश्रमाच्या आवारात फिरत होते तेव्हा अचानक वृद्धाश्रमाच्या बाहेर एक गाडी येऊन थांबली. वृद्धाश्रमातील सर्व लोक त्या गाडीकडे पाहू लागले आणि विचार करू लागले की आज पुन्हा एखादा दुर्दैवी वृद्ध माणूस या वृद्धाश्रमात आला आहे, ज्याने आपल्या मुलांना कितीतरी काळजीने वाढवले असेल, त्यांना शिक्षण दिले असेल आणि त्यांचे संगोपन केले असेल. आज पुन्हा असाच माणूस डोळ्यात अश्रू घेऊन या आवारात प्रवेश करेल. गाडीतून एक तरुण मुलगा खाली उतरला आणि त्यानंतर बहुधा त्याची आई असावी अशा एका महिलेचा त्याने हात धरून तिला बाहेर नेण्यास सुरुवात केली. ती महिला अंदाजे 65 वर्षांची असावी. तिच्या डोक्यावरच्या पदरामुळे तिचा चेहरा नीट दिसत नव्हता. थोड्याच वेळात गाडीतून सुमारे 30 ते 35 लोक बाहेर पडले. हातात पिशवी घेऊन आणखी एक 18 वर्षाची स्त्री खाली उतरली. तिने ती पिशवी त्या वृद्ध स्त्रीकडे दिली आणि तिच्याशी बोलू लागली. ती वृद्ध स्त्री शांतपणे तिचे बोलणे ऐकत होती. मग ती पुन्हा गाडीत बसली आणि निघून गेली. ती वृद्ध स्त्री काही वेळ वृद्धाश्रमाच्या बाहेर उभी राहिली. ती तिथे बराच वेळ उभी राहिली आणि मग जड अंतकरणाने डोळे पुसत वृद्धाश्रमात आली. कैलासबाबूंना पाहताच तिने आपल्या डोक्यावरील पदराने चेहरा झाकायला सुरुवात केली आणि मग काहीही न बोलता ती महिला विभागाकडे गेली. तेव्हा कैलासबाबूंसोबत उभे असलेले एक वृद्ध गृहस्थ म्हणाले, आज पुन्हा आईचं प्रेम छिन्न विछिन्न झालं. पुन्हा एकदा एक आईची स्वप्न उद्ध्वस्त झाली. कैलासबाबू त्या स्त्रीच्या चेहऱ्याकडे पुन्हा पुन्हा पाहत राहिले. त्यांना वाटत होतं की ते तिला ओळखतात, पण ती नक्की कोण आहे हे त्यांना पूर्णपणे कळत नव्हतं. कैलासबाबूंच्या अनेकदा लक्षात आलं की ती स्त्री आपल्या पदराने आपला अर्ध्याहून अधिक चेहरा झाकून घ्यायची. पण एके दिवशी जेव्हा ती स्त्री बागेत काम करण्यात व्यस्त होती तेव्हा कैलासबाबू फिरायला बाहेर गेले. बागकाम करत असताना त्या स्त्रीच्या डोक्यावरून पदर घसरला. त्या स्त्रीचा चेहरा पाहताच कैलासबाबूंच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांच्या मनात कितीतरी प्रश्न घोळत होते. त्याच वेळी त्याचा एक मित्रही त्यांच्याकडे आला आणि म्हणाला, जेवणाची वेळ झाली आहे, कुठे फिरत आहेस आणि विचारात का घडून गेला आहेस? नाश्त्याच्या टेबलावर सगळेजण होते, पण तू नव्हतास, म्हणूनच मी तुला बोलवायला आलो.
काय झालं? काही अडचण आहे का? अरे नाही, काही नाही, फक्त फिरायला आलो आहे. भोजन कक्षात बसल्यानंतर कैलासनाथजींचे डोळे वारंवार जानकी देवींना शोधत होते. त्यांना विचारायचे होते की असे काय झाले होते की त्यांना इथे यावे लागले. त्यांना एक संपूर्ण कुटुंब होते आणि नेहमीच ती म्हणायची की ती तिच्या मुलावर आणि सुनेवर खूप खुश आहे. मग आज काय झालं? असं कैलासबाबू तिथे कोणाला तरी विचारतात. 2 दिवसांपूर्वी वृद्धाश्रमात आलेली ती महिला आज जेवायला आलेली नाही. तिने जेवण करण्यास नकार दिला आहे. तिला काळजी का वाटायला हवी? शेवटी तो तिचा मुलगा आहे. तिला काळजी का वाटू नये? शेवटी तिच्या मुलाने आणि सुनेने तिच्यासोबत जे केले आहे ते कोणी शत्रूसोबतही करणार नाही. तिला वारंवार आपल्या घराची आठवण येत आहे. ती सकाळपासून तिच्या खोलीत रडत होती. म्हणून तिचे लक्ष विचलित करण्यासाठी तिला बागकामाचे काम देण्यात आले आहे. हे सर्व ऐकून कैलासबाबूंना काळजी वाटू लागली. जानकी काय करत आहे हे त्यांना जाणून घ्यायचे होते. म्हणून थोड्या वेळाने तो महिलांच्या विभागात जानकीजींकडे गेले. आपल्यासमोर कैलासबाबूंना उभे पाहून जानकीजी थोड्या काळजीत पडल्या. तेव्हा कैलासबाबू म्हणाले, मला माहीत आहे की तुम्ही मला ओळखले आहे, पण तुम्ही या परिस्थितीत कसे पोहोचलात हे मी समजू शकतो. जानकीजी काही बोलल्या नाहीत, पण त्यांचे डोळे अश्रूंनी भरले होते. हे पाहून कैलासबाबू अधिकच अस्वस्थ झाले. त्यांना मोठ्याने ओरडून या जगाला विचारावेसे वाटले की म्हातारपणी वृद्ध आई वडिलांना जुन्या वस्तूंसारखे का फेकून दिले जाते? वडीलधाऱ्यांसाठी ही योग्य गोष्ट आहे का? म्हाताऱ्या माणसांना आत्मसन्मान नसतो का? कैलासबाबू विचारात गढून वृद्धाश्रमाच्या आवारात फिरत होते. अचानक त्यांचा पाय फुलांच्या वाफेच्या कडेला लागला आणि पडताना त्यांनी एका झाडाला धरून स्वतःला सावरले. तेवढ्यात तिथून जाणाऱ्या वृद्धाश्रमाच्या एका कर्मचाऱ्याने म्हटले, काकाजी, तुम्ही ठीक आहात का? तुम्हाला लागलं असेल तर मी त्यावर ही पट्टी बांधेन. कैलासबाबू म्हणू लागले, अरे नाही, काही मोठी दुखापत नाही, मी वाचलो. असे म्हणून कैलासबाबू अंगणात ठेवलेल्या बाकावर जाऊन बसले. तुम्हाला दुखापत झाली का? तुमचा पाय दाखवा. काही महिन्यांपूर्वी त्यांना एक प्रसंग आठवला, जेव्हा ते बाथरूममध्ये घसरून पडले आणि त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. जखम पाहूनही त्यांची सून डोळे झाक करत आपले काम करत राहिली आणि त्यांचा मुलगा रोहन ओरडून म्हणाला, तुम्ही नीट काम करू शकत नाही का? मला कळत नाही की तुम्हाला एवढी घाई का आहे आणि तुम्ही कोणतेही काम नीट का करत नाही. जेव्हा कधी मी तुम्हाला पाहतो तेव्हा तुम्ही बसून मला त्रास देता आणि माझं काम वाढवत राहता. जर काही काम नसेल तर करू नका. तुम्ही तुमच्या खोलीत आरामात का बसत नाही? तुम्ही दिवसभर इकडे तिकडे फिरत असता. एके दिवशी कैलासबाबूंचा चष्मा तुटला तेव्हा ते आपल्या मुलाला म्हणाले, बाळा, माझा चष्मा दुरुस्त करून घे, तो तुटला आहे, मला नीट दिसत नाही. हे ऐकून सून मध्येच मोठ्याने ओरडली की तुम्ही फक्त पलंगावर बसून खर्च वाढवत राहता आणि काहीच काम करत नाही. मला कळत नाही की तुम्ही लहान मुलासारखे वागायला का लागला आहात. तुमची वागणूक अशी झाली आहे. कैलासबाबूंचा त्यांच्या मुलाने आणि सुनेने अपमान केला होता. असे किती वेळा घडले असेल हे मला माहीत नाही. आपल्या भूतकाळाचा विचार करत कैलासबाबू अजूनही विचारात गढले होते तेव्हा अचानक त्यांचे वयस्कर मित्र राधेश्यामजी समोरून येताना दिसले. राधेश्यामजींच्या चेहऱ्यावर स्मित हास्य होते. काय झालं राधेश्याम, तू आज खूप आनंदी दिसत आहेस. त्यावर राधेश्यामजी म्हणाले, आज माझ्या मुलाचा वाढदिवस आहे. त्याचा मला फोन आला होता की तो आज मला भेटायला येत आहे. त्यामुळेच मला खूप आनंद झाला आहे. खूप दिवसांनी आज मला त्याचा चेहरा बघायला मिळणार आहे. हे ऐकून कैलासबाबू थोडे चिंतेत पडले आणि आपल्या मित्राला म्हणाले की ज्या मुलाने तुम्हाला या अवस्थेत आणले
तुम्हाला वृद्धाश्रमात सोडून दिले आणि तो वर्षातून फक्त काही मिनिटांसाठीच तुम्हाला भेटायला येतो. तुम्हाला त्या मुलाचा आनंद होत आहे का? त्यावर राधेश्यामजी म्हणाले, मला आनंद आहे की निदान तो मला भेटायला येतोय, हीच माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. पण कैलास त्याच्यावर रागवले आणि त्यांचं काहीही न ऐकता आपल्या खोलीत जाऊन बसले आणि विचार करू लागले की ही घटना फक्त माझ्या किंवा जानकीजींच्या बाबतीतच घडत नाही. वृद्धाश्रमात राहणाऱ्या प्रत्येक वृद्ध व्यक्तीची, प्रत्येकाच्या आयुष्याची काही ना काही कहाणी असते. वृद्धाश्रमात राहण्यामागे नक्कीच काहीतरी कारण असते. कोणीही विनाकारण स्वतःच्या इच्छेने वृद्धाश्रमात येत नाही. जोपर्यंत एखादी व्यक्ती पूर्णपणे खचलेली नसते तोपर्यंत तिला इथे येण्यास भाग पाडले जात नाही. पण बघा, सर्व वृद्ध लोक आपल्या कटू आठवणी विसरून इथे आपले आयुष्य घालवतात. काही लोक काळानुसार स्वतःमध्ये बदल करतात आणि आनंदी राहण्याचा प्रयत्न करतात, तर काही लोक माझ्यासारखे असतात जे आपल्या मुलांची, सुनेची, नातवंडांची आठवण काढून सतत डोळ्यात अश्रू आणतात आणि आपल्या कुटुंबाची पुन्हा पुन्हा आठवण काढत राहतात. मला माझ्या घराविषयी आपुलकी आहे, पण मनात आपल्या घराविषयी ओढ असते, पण त्याच घरात राहणाऱ्या मुलाने आणि सुनेने दिलेल्या जखमाही असतात. कैलासजींना कविता लिहिण्याची खूप आवड होती, म्हणून स्वतःचे मनोरंजन करण्यासाठी ते कधी कधी थोडा वेळ कविता लिहायला बसत असत. एके दिवशी जेव्हा ते एका कागदावर आपल्या विचारांना कवितेचे स्वरूप देत होते तेव्हा त्यांनी पाहिले आणि ते रानटी लोक एकमेकांची थट्टा करत आहेत. आपली परिस्थिती सांगताना त्यांचे डोळे पाण्याने भरले. त्याच क्षणी वृद्धाश्रमाचे संचालक त्यांच्याकडे आले आणि त्यांनी त्याला बोलवले. कैलासबाबू थांबले आणि खाली बसले. त्यांनी कागद दुमडून खिशात ठेवला आणि डोळ्यातील अश्रू लपवत म्हणाले, सांगा कैलासजी, तुमचा मुलगा आणि तुमची सून तुम्हाला भेटायला आली आहे. तुमचा नातूही तुमच्यासोबत आहे. हे ऐकून कैलासजींना आश्चर्य वाटले आणि त्यांच्या चेहऱ्यावर द्वेषाचे भावही उमटले. माझ्या मुलाला आज माझी आठवण कशी आली असा विचार ते करू लागले. जेव्हा ते ऑफिसला गेले तेव्हा त्यांचा 5 वर्षांचा नातू गोलू त्यांना पाहताच लगेच दादाडू म्हणू लागला. तो त्यांच्या दिशेने धावत गेला आणि त्यांच्या पायांना बिलगला. कैलासबाबूंच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. आत्तापर्यंत ते वृद्धाश्रमात असह्य जीवन जगत होते, पण आपल्या नातवाला पाहताच त्यांचे हृदय खचू लागले. मात्र मग अचानक त्यांच्या मनात विचार आला की हीच वेळ आहे, आपल्या निर्णयावर ठाम राहिले पाहिजे. असे वाटून ते आपल्या मुलाकडे रागाने बघत म्हणाले, तू इथे काय करायला आला आहेस? इथून निघून जा. मला कुणालाही भेटण्याची गरज नाही. मी इथे खूप आनंदी आहे आणि माझे आयुष्य खूप आरामात जगत आहे. निदान इथे माझ्यासोबत हसायला कोणीतरी आहे. बाबा, खरं तर आज गोलूचा वाढदिवस आहे आणि आम्ही घरी पार्टी आयोजित केली आहे. गोलूची इच्छा आहे की तुम्ही त्याच्या वाढदिवसाला उपस्थित राहावे. तुम्ही आलात तर तुमच्या नातवालाही खूप आवडेल. तेव्हा कैलासबाबू म्हणाले, बघा, मी ते घर सोडून आलो आहे आणि आता मला तिथे पुन्हा जायचे नाही. त्याचवेळी त्यांचा मुलगा म्हणाला, बाबा, तुम्ही घरी यायला हवं. तुमचे मित्रसुद्धा पार्टीसाठी येत आहेत. मी त्यांनाही बोलावलं आहे. सगळे शेजारी आणि नातेवाईकसुद्धा येतील. सगळे येऊन तुमची चौकशी करतील. मग आम्ही काय सांगणार? त्यावर कैलासबाबू म्हणाले, ठीक आहे, तर आज तुम्ही मला तुमच्या मुलाच्या वाढदिवसासाठी नाही, तर उलट तुम्ही तुमची इज्जत वाचवण्यासाठी मला बोलवायला आला आहात. जेव्हा सगळे नातेवाईक येतील तेव्हा ते विचारतील, तुमचे वडील कुठे आहेत? मग तुम्ही काय उत्तर द्याल? म्हणूनच तुम्ही मला बोलवायला आला आहात. आताच्या आत्ता निघून जा. मी इथून कुठेही जाणार नाही. तुम्ही लोक इतके स्वार्थी झाला आहात. गरज होती तेव्हाच तुम्ही मला बोलवायला आलात. नाहीतर मी इतके महिने या वृद्धाश्रमात आहे. मी जिवंत आहे की मेलो आहे
हे विचारायला एकदाही कोणी आले नाही. ते तर सोडाच, तुम्ही लोकांनी माझी विचारपूस करण्यासाठी फोन करणेही आवश्यक मानले नाही. मी माझे घर सोडून वृद्धाश्रमात का आलो हेही तुम्ही विचारले नाही. आज जेव्हा मला तुमची गरज होती तेव्हा तुम्ही हात जोडून मला न्यायला आला आहात. नाही, आतापासून हेच माझे घर आहे, मी माझ्या घरी कुठेही जाणार नाही, असे म्हणत कैलासबाबू आपल्या खोलीकडे जाऊ लागले. तेव्हा मुलगा आणि सून दोघांनी आपापसात एक योजना आखली की वडील असे काही करणार नाहीत. काहीतरी करावेच लागेल, तरच आपण त्यांना घरी नेऊ शकू आणि नातेवाईकांचे टोमणेही टाळू शकू. ते दोघेही डोळ्यात अश्रू आणून कैलासबाबूंकडे गेले आणि गयावया करत म्हणाले, बाबा, आम्हाला माफ करा. आज तुमच्या नातवाचा वाढदिवस आहे. तुम्हाला तुमच्या नातवाच्या आनंदात सहभागी व्हावंसं वाटत नाही का? हे ऐकून कैलासबाबूंचं हृदय द्रवू लागलं. तेव्हा गोलू म्हणाला, चला दादा, खूप मजा करू. आपल्या नातवाचे बोलणे ऐकून कैलासबाबू स्वतःला आवरू शकले नाहीत. पण मुलगा आणि सून दोघांच्याही दुष्कृत्यांमुळे त्यांना घरी जायचे नव्हते. पण जेव्हा गोलू म्हणाला तेव्हा ते घरी जायला तयार झाले आणि म्हणाले, पण माझी एक अट आहे. मी घरी तेव्हाच जाईन जेव्हा गोलूचा वाढदिवस संपेल. तेव्हा मला वृद्धाश्रमात परत जायचे आहे आणि तुम्ही मला तिथे सोडायला याल. मुलगा आणि सून यासाठी तयार झाली. गोलूचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा होतो. सर्व नातेवाईक आणि शेजारी एकमेकांशी खूप चांगले वागतात. कैलासबाबू सुद्धा आज बऱ्याच दिवसांनी आपल्या जुन्या मित्रांना भेटतात. पण कैलासबाबू कोणालाही काही न बोलता हसत खेळत संपूर्ण पार्टीचा आनंद घेत राहिले. मात्र त्यांच्या मनात काही विचार घोळत होते. ते विचार करत होते की उद्या मी माझ्या मुलाला आणि सुनेला जे सरप्राईज देणार आहे त्याची मी कधी कल्पनाही केली नसेल. पार्टी संपेपर्यंत खूप उशीर झाला होता. कैलासनाथजी घरीच राहिले आणि जेव्हा ते आपल्या खोलीत झोपायला गेले तेव्हा ते आपल्या पत्नी सुधाच्या आठवणींमध्ये हरवून गेले. तुमचेही पोट 2 पोळ्यांनी कसे भरणार? कृपया आणखी एक पोळी घ्या. मी आत्ताच गरमागरम आणखी एक पोळी भाजत आहे. माझ्या विनंतीनुसार कृपया ती खा. तुम्ही ती खाल्ल्याने माझ्या शरीराला त्याची जाणीव होते. अरे नाही सुधा, माझं पोट भरलं आहे. अजून किती खाऊ घालणार? आपल्या पत्नीची आठवण काढून कैलासबाबू विचार करू लागले की एकीकडे सुधा होती जी मला स्वतःच्या हाताने पाण्याचा ग्लास सुद्धा उचलू देत नव्हती आणि दुसरीकडे तिची सून आहे जिच्यामुळे मला प्रत्येक पोळीची आस लागायची आणि अगदी छोटी छोटी कामंही माझ्यावर लादली जायची. भाजीपाला आणण्यापासून ते घर स्वच्छ करण्यापर्यंत ती माझ्याकडून सगळी कामं करून घ्यायची. तसं तर मला ती काम करायला काहीच हरकत नव्हती. पण एवढं सगळं करूनही घरात मान मिळत नसेल तर अशा आयुष्याचा काय उपयोग? पत्नीच्या आठवणींमध्ये हरवून ते कधी झोपी गेले हे कळलंच नाही. सकाळी उठल्यावर त्यांनी पाहिलं की त्यांचा मुलगा आणि सून दोघेही तयार उभे होते. ते बाहेर येतात सून रेखा म्हणाली, बाबा तयार व्हा, मी तुम्हाला वृद्धाश्रमात परत सोडते. असे म्हणताना रेखा विचार करत होती की बाबा कदाचित इथे कायमचेच राहण्याचा निर्णय घेतील. त्यामुळे त्यांना शक्य तितक्या लवकर वृद्धाश्रमात सोडणे योग्य ठरेल. त्यांना पाहून कैलास बाबा आश्चर्यचकित झाले आणि त्यांना आपल्या मुला आणि सुनेचा हेतू चांगलाच समजला. म्हणून त्यांनीही पटकन अंघोळ करून तयारी केली. वृद्धाश्रमात जाण्यासाठी गाडीत बसताच त्यांनी पाहिले की रेखाच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य होते. ते मनातल्या मनात विचार करू लागले की चल बाळा, आज मी तुला जे सरप्राईज देणार आहे त्यानंतर तुम्ही वृद्धाश्रमाचे नाव घ्यायला सुद्धा विसरून जाल. कैलासबाबू गाडीत बसून असा विचार करताच क्षणभर आपल्या घराकडे पाहतात. मग विचार करतात की ठीक आहे, जिथे मनाला शांती मिळेल तिथेच राहायला हवं. इथे माझा मुलगा आणि सून मला घराबाहेर काढायला घाई करत आहेत. इथे राहून मी काय करणार? तिथलं माझं वृद्धाश्रम जास्त चांगलं आहे.
मी माझ्या इच्छेनुसार खातो आणि काम करतो. मला कुणाच्या कुरकुरण्याची पर्वा नाही. मी माझ्या इच्छेनुसार जगतो आणि माझ्या आवडीनुसार करतो. वृद्धाश्रमासमोर गाडी थांबताच मुलगा आणि सून गाडीतून उतरून बाहेर उभे राहिले. कैलास बाबू सुद्धा गाडीतून उतरून आत जाऊ लागले. जाताना ते थांबले आणि मागे वळून त्यांनी आपल्या मुलाला आणि सुनेला हाक मारली. ते दोघे गाडीत बसणारच होते. तेवढ्यात कैलास बाबूंचा आवाज ऐकून ते थांबले. कैलास बाबू पुन्हा म्हणाले, मागे जाऊ नका. मला तुमची एका व्यक्तीशी ओळख करून द्यायची आहे. त्यांचा मुलगा आणि सून त्यांच्या मागे गेले. ते वृद्धाश्रमाच्या आवारात पोहोचले. ते जानकीजींना बोलवण्यास सांगतात. जानकीजी बाहेर येताच कैलास बाबूंचा मुलगा त्यांना पाहून थक्क झाला आणि त्यांची सून रेखा इतकी आश्चर्यचकित झाली की ती धावत जाऊन जानकीजींना मिठी मारून ढसाढसा रडू लागली आणि म्हणाली, आई, तुम्ही इथे काय करत आहात? तुम्ही इथे कधीपासून आहात? आई, तू इथे काय करत आहेस? कधी आलीस आणि मला सांगितले सुद्धा नाही? पण जानकीजींनी तिच्या बोलण्याला काहीच उत्तर दिले नाही. तेव्हा रेखा म्हणाली, मला वाटले की तू भाऊ आणि वहिनीसोबत खूप छान राहत असशील. मी कालच माझ्या वहिनीशी बोलले. तिनेही मला सांगितले नाही की तू वृद्धाश्रमात राहतेस. मी कितीतरी दिवसांपासून वहिनीला तुझ्याबद्दल विचारत आहे की मला आईशी बोलता येत नाही. आई कुठे आहे? कृपया मला एकदा तिच्याशी बोलू द्या. तेव्हा वहिनी म्हणाली की तू तीर्थयात्रेला गेली आहेस, त्यामुळे मी तुझ्याशी बोलू शकणार नाही. आणि मी ते मान्यही केले की तू तीर्थयात्रेला गेली आहेस. पण मला कसे कळणार की त्या क्रूर बाईने तुला वृद्धाश्रमात सोडून दिले आहे? आपल्या मुलीचे शब्द ऐकून जानकीजी ढसाढसा रडू लागल्या आणि म्हणाल्या, बाळा, तुझा भाऊ आणि वहिनी खोटं बोलत होते. त्यांनी मला महिनाभरापूर्वी वृद्धाश्रमात सोडून दिले. पण आई, तू मला फोन करून सांगू शकली असतीस तर मी लगेच इथे पोहोचले असते. त्या लोकांमध्ये हिंमत नाही. माझ्या आईसोबत हे सगळं कसं झालं असं म्हणत रेखाने तिच्या आईला मिठी मारली. मी तुम्हाला बोलावून कसं सांगू शकले असते? ज्या दिवशी मी वृद्धाश्रमात आले त्या दिवशी मी तुमच्या सासऱ्यांना इथे पाहिलं होतं. याचा अर्थ तुमच्यात आणि तुमच्या वहिनीत काहीच फरक नाही. मग मी तुम्हाला बोलावून तुमच्या भावाला आणि वहिनीला सांगितलं असतं. त्याच्या दुष्य कृत्यांबद्दल मी तुला काय सांगू? या जानकीजींनी तिला स्वतःपासून वेगळे केले. तू माझी मुलगी म्हणून घेण्याच्या लायकीची नाहीस, म्हणून माझ्यापासून दूर राहा. जर माझ्या मुलाने आणि सुनेने मला घरातून हाकलून दिले तर माझ्या मुलीनेही तिच्या सासऱ्याला घरातून हाकलून दिले आहे. त्यामुळे एकूणच माझी दोन्ही मुले निरुपयोगी ठरली. आता मला स्वतःला तुझी आई म्हणून घ्यायलाही लाज वाटते. त्यापैकी एकाने त्याच्या आईला घरातून हाकलून दिले आणि दुसऱ्याने त्याच्या सासऱ्याला. आईचे शब्द ऐकून रेखाने शर्मेने मान खाली घातली. आई, मला माफ कर. मला खूप लाज वाटत आहे. माझ्याकडून एक मोठी चूक झाली आहे. मी कधी विचारच केला नव्हता की जर मी माझ्या सासऱ्यांसोबत राहिले, हो, माझ्या आईवडिलांसोबतही असं होऊ शकतं. तुझी चूक क्षम्य नाही. तरीही जर तुला माफी मागायचीच असेल तर माझी नाही तर तुझ्या सासऱ्यांची माग. आपल्या कृत्याची लाज वाटल्यामुळे रेखा आपल्या सासऱ्यांकडे वळली आणि त्यांच्या पाया पडली. कृपया मला माफ करा बाबा. मग रोहननेही माफी मागितली आणि म्हणाला, तुम्ही दोघे घरी जा. आणि विनंती करताना ते म्हणाले की तुम्ही दोघांनी घरी जावे आणि आम्हाला तुमची सेवा करण्याची संधी द्यावी. तेव्हा कैलासजी आणि जानकीजी दोघांनीही घरी जाण्यास नकार दिला आणि म्हणाले की आम्हाला आता आमच्या सुनेसोबत, मुलासोबत किंवा मुलीसोबत राहायचे नाही. आम्ही वृद्धाश्रमात राहून आनंदी आहोत. त्या दोघांनी त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण कैलासजींनी आणि जानकीजींकडे एकच उत्तर होते की आमची एकदा फसवणूक झाली आहे. आता या वयात आमच्या मुलांनी केलेला वारंवारचा विश्वासघात सहन करण्याची ताकद आमच्यात उरलेली नाही. असे म्हणून कैलासजी आणि जानकीजी आपापल्या खोल्यांमध्ये गेले.
रेखा आणि रोहन जड अंतकरणाने आपल्या घरी परतले. घरी पोहोचल्यावर त्यांनी पाहिले की त्यांच्या खोलीत वडिलांच्या पलंगावर एक कागद ठेवलेला होता, जो बहुधा त्यांच्या खिशातून खाली पडला असावा. जेव्हा रोहनने तो कागद उघडला आणि पाहिले, तेव्हा त्याच्या वडिलांनी त्यात एक कविता लिहिली होती. मृत्यूच्याही आधी मृत्यू येतो, हे कोणी पाहिले आहे का? हो, मी आज ते पाहिले आहे. मृत्यू आधीही येतो. होय, मी पाहिले आहे की आज मृत्यूच्या आधीही मृत्यू येतो. जेव्हा जीवन आपल्या अंतिम टप्प्यावर पोहोचते, तेव्हा शरीरही काम करत नाही, फक्त श्वास येतो आणि जातो. हो, मी पाहिले आहे की मृत्यू हा मृत्यूच्या आधी येतो. वडिलांनी लिहिलेले हे शब्द वाचून रोहनच्या हृदयात जणू अनेक बाण घुसले. एकीकडे मनाला बोचरी वेदना होत होती आणि दुसरीकडे आईची अवस्था पाहून बसलेल्या धक्क्यातून रेखा अजूनही सावरली नव्हती. पण आज त्या दोघांकडे खेद व्यक्त करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. कोणीतरी अगदी बरोबर म्हटले आहे की मुलाचे अस्तित्व हे त्याच्या आई वडिलांमुळे असते आणि त्याचे आई वडील वृद्धाश्रमात मुलामुळेच असतात. मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच आणखी एका नवीन कथेत. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.